आपल्या देशामधल्या नद्यांची जी अत्यंत भीषण अवस्था आहे, ज्याला आपण माता म्हणतो, देवी म्हणतो, त्या गंगेवरची ती काय परिस्थिती आहे. प्रश्न हा गंगेच्या अप्पाराचा नाहीये, प्रश्न हा कुंभमेळ्याच्या अप्पाराचा नाहीये, पाण्याच्या स्थितीचा आहे की पाणी कशा प्रकारचं पाणी तिकडे असतं, होतं आणि ते अजूनही थांबवलं जात नाही. त्या गोष्टी सहज एक मिनिट भरासाठी म्हणून मी तुमच्या समोर गंगेची आत्ताची परिस्थिती काय आहे ती मी तुम्हाला फक्त दाखवतो. ही गंगेची परिस्थिती. आतापर्यंत 33,000 कोटी रुपये खर्च झाले त्याच्यावर. तुम्ही आता तो मत बघितला, ज्याला बोटीतनं तसाच टाकून दिला. तिकडच्या घाटांवरती तिथे आपला अग्नी दिल्यासारखा करतात आणि तसंच प्रेत ढकलून देतात पाण्यामध्ये. हा कोणता धर्म? म्हणजे आमच्या नैसर्गिक आपल्या देशाच्या गोष्टींवरती जर समजा अशा प्रकारचा धर्म आडवा येत असेल, काय करायचं त्याचं? आपल्या गोष्टींमध्ये आपण सुधारणा नको का करायला?